राज्यामध्ये कर्णबधिर रुग्णांचं प्रमाण वाढताना दिसतंय। 4 वर्षांमध्ये आरोग्य विभागाकडून 6,500 शस्त्रक्रिया करण्यात आल्या। 6,802 नागरिकांना श्रवण यंत्रांचं वाटप करण्यात आलंय। डीजे हेडफोनच्या अतिवापरामुळे रुग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय। मोठ्या आवाजात संगीत ऐकणं टाळण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे। राज्यात विविध कारणांमुळे कानाच्या आजारांमध्ये वाढ होताना दिसून येते। राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत गेल्या 4 वर्षात राज्यभरात 6,509 शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर 6,802 जणांना श्रवण यंत्रांचं वाटप करण्यात आले। राज्यात 2010 पासून राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतोय। नुकत्याच झालेल्या अहवालानुसार हेडफोनचा अतिवापर, डीजेचं तसंच मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यामुळे कानाच्या समस्या वाढताना दिसतात। दिवसेंदिवस मोबाईलचा, इयरफोनचा, डीजेचा कर्कश आवाज यामुळे कानाला इजा होत आहे आणि त्यामुळे बधिरतेचं प्रमाण, कर्णबधिरता येत आहे। याच्यावर उपायासाठी आपण सर्जरीज करतो आणि श्रवण यंत्र देतो।